नमस्कार. आज आपण ग्राफ्टिंग पाहणार आहोत. मी 2 झाडांचे ग्राफ्टिंग करणार आहे. हे जमिनीतच कोई लावून तयार केलेले प्लांट होते. त्याच्यामध्ये आता हे जे दिसतंय ना, याला आपण मियाझाकीचं ग्राफ्ट करतो आहे. हे पहा, मियाझाकीची एक फांदी घेतलेली आहे. त्याला एक व्ही शेपमध्ये कट लावून घेतलेला आहे. फक्त एका साईडनं 2 प्रकारे करते आहे. एक मध्ये कट करून आणि एक साईडला कट करून. हे साईडचा कट आहे. पाहू शकता. हेल्दी ब्रांच घ्यायची ग्राफ्टसाठी. कलम, मराठीमध्ये आपण त्याला एक कलम म्हणू शकतो. आणि चिकटपट्टीनं पण करू शकतो आणि कॅरी बॅगनं पण करू शकतो. पण चिकटपट्टीचं जे आहे ना, ते हाताला जास्त चिटकत राहते, म्हणून आपण कॅरी बॅगच्या ह्याने करणार आहोत. पहा तुम्ही, एकावर एक दोन्ही जे आपण शार्प कट मारलेला आहे ते भाग एकावर एक परफेक्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि टाईटली त्याला बाइंडिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने. एकदम टाईट पॅक करून घ्यायचं. खालचं जे पॉईंट आहे, खालचं एज आणि वरचं, ते दोन्ही एकावर एक बसले पाहिजेत आणि टाईटली बाइंडिंग करून परफेक्ट बांधून घ्यायचं आहे. हे नॅचरल जे आपण कोई असते ना, ते जागेवरच जमिनीमध्ये रोवून गेलेलं ग्राफ्टिंग आहे ना, ते खूप छान ग्रो होतं. बॅगमध्ये बनवून परत दुसऱ्या जागी लावण्यापेक्षा हे त्याच्या मुळ्या वगैरे जागेलाच छान स्टिक झालेले असतात. हे पहा तुम्ही, हे आहे मियाझाकीचं ग्राफ्टिंग. एका साईडनं कट मारून बनवलेलं आहे. आणि हे दुसरं जे आहे ना, दुसरं दाखवते मी तुम्हाला. खूप छान आणि परफेक्ट झालेलं आहे. हे मी तुम्हाला दाखवेल नंतर, याला पालवी आल्यानंतर. आणि हे दुसरं आहे, हे तोतापुरीचं केलेलं आहे. हे मध्ये कट मारून दोन्ही